जगद्गुरू तुकोबारायांचा साहित्यिक वारसा जागतिक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगाने घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 137 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अभंग गाथेतील अभंग क्रमांक 1750 आहे आणि या अभंगामध्ये आपण जगद्गुरू तुकोबाराय ओशाळवाणी म्हणजे जे मिंधे लोक होतात, कुणाच्या तरी उपकाराखाली जगत असतात. कसलाही उपकार असला, आर्थिक असेल, कौतुकाचा असेल. आजकाल सोशल मीडियावर सुद्धा ज्यांनी मला विश केलं त्यांनाच मी सोशल मीडियावर विश करणार. कोण कुणाचे विश बघतंय, कुणाला वेळ आहे, कुणाला मेसेज बघायला वेळ आहे. तरी पण या पद्धतीचा जो काही व्यवहार सुरू आहे, यामध्ये दिलं किती आणि घेतलं किती हे जे मोजमाप आहे, या मोजमापाला एक सनसनीत अंजन घालणारा हा आजचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये? नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्यासी टाकी, होवा वाटे जना, तुका म्हणे साठी उना. नसावे ओशाळ, आपण कुणाचं ओशाळ नसावं, म्हणजे कुणाच्या उपकाराखाली आपण नसावं. कुणीतरी आपल्याला मदत जर केली असेल आणि आपण त्याची परतफेड नाही केली तर आपण त्याच्या उपकारामध्ये राहतो. आणि जर आपण असं ओशाळवाने नसो, आपण कुणाच्या उपकाराखाली दबले नसो, आपण स्वयंभू असू, आपण स्वाभिमानी असू, भले आपण गरीब असू, परंतु आपण स्वाभिमानी असू, कुणाच्या उपकाराखाली जर दबलेले जर आपण नसू, तर मग मानिती सकळ, मग सगळे लोक त्याला मान देतात. मग सगळे लोक त्याला मान देतात. का? कारण तो कुणाच्या उपकाराचा मिंधा नाही. असेल गरीब परिस्थिती, असेल नसेल, मोठा असेल गरीब असेल, काही त्याच्याकडे असेल नसेल, वस्तूंची कमतरता असेल नसेल, पण त्याच्या स्वभावामुळे त्याला लोक मान देतात. मान हा, तुम्ही कितीही मोठे असाल, तुम्ही जर याचं त्याचं जर वडून स्वतःच्या कुटुंबाची भरती करत असाल तर तुम्हाला मान मिळणार नाही. जुलमाचा रामराम होईलही कदाचित, परंतु अंतःकरणातून जो मान आहे तो तुम्हाला मिळणार नाही. म्हणून महाराज सांगतात की नसावे ओशाळ, कुणाचा उपकार ठेवू नका, मग मानिती सगळं, मगच लोक तुम्हाला काय करणार आहेत, मानणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही असे वागाल, स्वाभिमानानं वागाल, तेव्हा जाय तेथे पावे मान, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मान मिळणार आहे. चाले बोलिले वचन, आणि तुमचं जे बोलणं आहे ते सुद्धा लोक लक्ष करू आहेत, त्याचा विचार करते की बाबा हा माणूस कुणाचा मिंदा नाही, हा माणूस बोलतो म्हणजे त्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे, काहीतरी सत्य असलं पाहिजे. आणि मग हे सत्य जे आहे, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. कधी? जर आपण ओशाळ असू, आपण जर कोणाच्या उपकाराखाली दबलेलो असू, आणि मग आपल्याला साहजिकच ज्याच्या उपकाराखाली आपण दबलेले आहोत त्यांची स्तुती आपल्याला करावीच लागते. एखाद्या व्यक्तीला मोठा नेता मंत्री तिकीट देतो, निवडून आणतो, त्याला स्वातंत्र्य राहतं का? लिगली स्वातंत्र्य, कायदेशीर स्वातंत्र्य आहे त्याला, पण नैतिक स्वातंत्र्य राहतं का? मोठा चर्चेचा विषय. म्हणून महाराज सांगतात कुणाचं ओशाळवानं होऊ नका. राहो नेदी बाकी, जान ज्याचे त्यासी टाकी, काही बाकी ठेवू नका, कुणाच्या उपकाराची बाकी ओझं घेऊन जगू नका. दान ज्याचे त्यासी टाकी, ज्यानं दान दिलं त्याचं दान त्याला परत देऊन टाका, कुठल्या का मार्गानं होईना. त्यामुळं बाकी काही ठेवू नका, ज्याचं दान त्याला परत देऊन टाका. होवा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा. आणि जे लोक असं वागतात, कुणाचे ओशाळवाणी नसतात, अशा व्यक्तीचा लोकांना काय होतो, हेवा वाटतो. अरे वा, काय माणूस आहे, काय त्याचं जीवन आहे, तुका म्हणे साठी गुन्हा. आणि हे असे जे गुण आहेत, अशा गुणांसाठी किंवा अशा प्रकारच्या गुणांसाठी लोकांना त्याचा हेवा वाटतो. आणि आपल्यामध्ये हा गुण का नाही याचा त्यांना पश्चाताप होतो. म्हणून महाराज म्हणतात की आपण काय केलं पाहिजे, कुणाचं ओशाळ असलं नाही पाहिजे. एखाद्याचा उपकार घेऊन जगणं हे मृत्यूपेक्षा सुद्धा भयानक. छत्रपती शंभूराजेंना जेव्हा औरंगजेबानं कैद केलं होतं, तेव्हा त्याला विचारलं होतं की अरे बाबा, तू आमच्यात सामील हो, आमची माफी माग, बादशहाची माफी माग, तुला जीवनदान दे. महाराजांना असलं जीवन घेऊन काय करायचं? कुणाच्या उपकाराखाली जगणं म्हणजे हे मरणच आहे ना. त्यापेक्षा मृत्यू पत्करून, आपण हौतात्म्य पत्करून अमर झालेलं बरं. किमान आपलं स्वराज्य तरी उभे राहील. आणि तसं झालंही, आणि पुन्हा जिद्दीनं स्वराज्य उभं राहील. तसं महाराज म्हणतात की नसावे
ओशाळ. आपण ओशाळ असलं नाही पाहिजे. मगच आपल्याला लोक मान्यता देणार, मान देणार. कुणाचा शब्द, कुणाचा उपकार जर आपल्यावर असेल तो लगेच काय करा, फेडून टाका. ज्याचं ज्ञान त्याला देऊन टाका. जेव्हा तुम्ही ज्याचं दान त्याला त्या वेळेला परत देऊन टाकता, तेव्हा लोकांना तुमचा काय वाटतो, हेवा वाटतो, तुमच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक वाटतं. आणि मग महाराज आपल्याला अशा पद्धतीनं स्वाभिमानानं आणि ताठकण्यानं जगायला या अभंगातून शिकवतात. आणि जी लोक आपल्या नेत्याची किंवा आपल्यावर उपकार करण्याची चापलुसी करण्यामध्ये व्यस्त आहेत, अशा लोकांना हा अभंग ही एक काय आहे तर डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन आहे. त्यातून त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांनीही स्वाभिमानी जीवन जगावं. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तसंच विल्यम अर्नेस्ट हेनली त्यांचा एक इन्व्हिक्टस नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये काय म्हणतात, असाच अर्थाची ही कविता आहे. आउट ऑफ द नाईट दॅट कव्हर्स मी, ब्लॅक ॲज द पीट फ्रॉम पोल टू पोल, आय थँक व्हॉट एव्हर गॉड्स मे बी फॉर माय अनकॉन्करेबल सोल. ही रात्र, अंधारी रात्र मला कव्हर करते आहे. ह्या पोलपासून, या ध्रुवापासून त्या ध्रुवा पूर्ण अंधार पसरलेला आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये आता काळोख आहे. काळोख हा खराखोरा काळोख नाही तर संकटांचा काळोख आहे. मला खूप संघर्ष करावा लागत. माझी जी जीवनाची जी परिस्थिती आहे अतिशय अडचणीची आहे. आणि मग हा संपूर्ण अडचणीचा परिसर जो मी सहन करत आहे, त्याच्याबद्दल मला ईश्वराकडे तक्रार नाही. आय थँक व्हॉट एव्हर गॉड्स मे बी. मी ईश्वराचा आभार मानतो मला जे त्यानं दिलेलं आहे. फॉर माय अनकॉन्करेबल सोल, कारण माझा आत्मा मात्र पराभूत झालेला नाही. आत्मिक दृष्टीनं मी लढायला तयार आहे. विल्यम अर्नेस्ट हेनली हे आजारानं ग्रस्त होते. आयुष्यामध्ये खूप संकट ते झेलत होते. आणि संकट झेलूनही लढायची, उभा राहण्याची त्यांची जी ईर्ष्या, त्यांची जी जिद्द होती, त्या जिद्दीचं एक प्रतीक म्हणजे ही इन्व्हिक्टस नावाची कविता आहे. महाराज सांगतात, तुम्ही ओशाळवान होऊ नका. देवाचं सुद्धा ओशाळवान व्हायचं. इन्व्हिक्टस मध्ये विल्यम अर्नेस्ट हेनली सांगतात की बाबा मला ईश्वराचं सुद्धा ओशाळवान व्हायचं नाही, कारण जे त्यानं दिलंय मी त्याच्यात समाधान आहे. मी त्याच्याकडे तक्रार करणार नाही आणि ईश्वरानं दिलेली परिस्थिती स्वीकारून मी कुणाला काही मागणार पण नाही की माझी अडचण आहे, मला मदत करा. नो. इन द फेल क्लच ऑफ सर्कमस्टान्सेस आय हॅव नॉट विन्स्ड, नॉट क्राईड अलाउड. ह्या परिस्थितीच्या कचाट्यामध्ये सापडलेलो आहे. आय हॅव नॉट विन्स्ड, नॉट क्राईड अलाउड. मी काही ओरडलो नाही, ओरडलो नाही किंवा मला काही त्याचं वाटलंही, मला जरी वाटत असलं तरी मी त्याचा काही तक्रार कोणाकडे केलेलं नाही. अंडर द ब्लजिंग ऑफ चान्स माय हेड इज ब्लडी बट अनबोर्ड. आणि ब्लजिंग झाले जे माझ्या डोक्यावर, माझ्या मस्तकावर जे आघात होत आहेत परिस्थितीचे, ह्या स्थितीचे, या वातावरणाचे जे आघात होत आहेत, त्या आघातानं काय झालेलं आहे, माय हेड इज ब्लडी. माझं डोकं रक्तबंबाळ झालेलं आहे. परंतु तोय कसा आहे, अनबोर्ड. ते कुणाही पुढं झुकलं नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नसावे ओशाळ. मला ओशाळ व्हायचं नाही. भले माझं डोकं फुटलं तर फुटू द्या, पण मी उभा राहून ताठकाण्यानं काय करणार आहे, परिस्थितीचा मुकाबला करणार आहे. बियॉन्ड दिस प्लेस ऑफ wrath and tears looms but the horror of the shade. ही जी जागा आहे, ह्या जागेच्या पलीकडं काय आहे, wrath and tears, राग आहे, अश्रू आहेत. लूम्स ऑफ हॉरर ऑफ शेड, आणि तिथे मला मोठ्या मोठ्या लांब लचक अशा भीतीदायक सावल्या मला घाबरवत आहे की तुझं अजून परिस्थिती वाईटच होणार आहे. अँड येट द मेनन्स ऑफ द इयर्स फाइंड शाल अँड फाइंड मी अनअफ्रेड. फाइंड्स अँड शाल फाइंड मी अनअफ्रेड. आणि वर्षानुवर्ष जरी हा माझा मुकाबला तरी राहिला असला तरी मी अजूनही घाबरलेलो नाही. ह्या मुकाबल्याला मी कसा आहे, तयार आहे. कारण मला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे ओशाळ व्हायचं नाही. इट मॅटर्स नॉट हाऊ स्ट्रेट द गेट, हाऊ चेंज द पनिशमेंट द स्क्रोल. हे महत्वाचं आहे की रस्ता किती सरळ होता. सरळ रस्त्याने तर कोणीही जाईल. हाऊ चेंज विथ पनिशमेंट द स्क्रोल. आणि ह्या शिक्षा, ह्या परिस्थितीने कसं काय काय बदल झाला हे एवढं महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे, माझ्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, आय एम द मास्टर ऑफ माय फेट. माझ्या नशिबाचा मी मालक आहे. माझं नशीब मी घडवणार आहे. जसं केशवसूत म्हणतात की नव्या मनवतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे. कोण मला अडवू शकतो तो ते मी पाहे. कोण मला अडवते मी त्याला पाहतो, मी तिथं लढणार आहे. आणि तसंच इन्व्हिक्टसमध्ये सुद्धा
हेनली सांगतात की मी लढणार आहे, माझं रगडोकं रक्तबंबाळ झालं तर मी थांबणार नाही, कारण आय एम द मास्टर ऑफ माय फेट, आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. आणि माझ्या आत्म्याचा कोण आहे? मी कॅप्टन आहे. का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीनं इथे कवी सुद्धा ओशाळवानं व्हायला तयार नाही. इन्व्हिक्टस, विजयी योद्धा, या योद्ध्यासारखं मी लढणार आहे. या लढाईच्या ह्या कुणाचाही उपकाराखाली न दबण्याच्या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.